साल होतं 2000 आणि आपल्या भारतीय कंपनी महिंद्राने एक अशी गाडी लॉन्च केली ज्यामुळे हाहाकार झाला. टाटा मोटर्सला त्यांची सोमो बंद करावी लागली. आता तुम्हाला माहिती असेल की मी कुठल्या गाडीबद्दल बोलतोय. शेतकऱ्यांची आवडती महिंद्रा बोलेरो. 2000 साली ही गाडी आली होती आणि आत्तापर्यंत म्हणजे 25 वर्ष झालं ही प्रत्येकाच्या मनावरती राज्य करते आणि सेल हिचा अजिबात हटत नाही. बोलेरो जे आहे ती शेतकरी किंवा गावाकडचे लोक तिला जास्त वापरत होते, पण शहरी लोकांना वापरण्यासाठी कंपनीने काय केलं होतं, TUV 300 हे व्हेरियंट लॉन्च केलं होतं, पण ते एवढं सक्सेसफुल झालं नाही. पण ज्यावेळेस कंपनीने 300चं नाव बदललं आणि तिला केलं महिंद्रा बोलेरो न्यू, त्यावेळेस ती गाडी भारतीय मार्केटमध्ये प्रत्येकाला आवडायला लागली. थोडेसे चेंजेस केले, दिसायला चांगली केली गाडी, अट्रॅक्टिव्ह केली, त्यामुळे अर्बन जे कस्टमर्स आहेत ते अट्रॅक्ट झाले त्या गाडीकडे. आणि मी त्याच गाडीत बसलेलो आहे. पण ही एक स्पेशल गाडी कशी काय ते मी तुम्हाला सांगतो. हे आहे व्हेरियंट महिंद्रा बोलेरो निओचं बोल्ड एडिशन. बोल्ड एडिशन म्हणजे ब्लॅक कलरचं एडिशन आहे आणि याच्यामध्ये जे क्रोम आहेत दिलेले ते तुम्हाला डार्कमध्ये मिळतात. आणि ही गाडी जर तुम्ही पाहिली तर एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते. आता ह्या गाडीमध्ये काय काय स्पेशल आहे, प्राइस काय आहे जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आणि तुम्ही बघता ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गाडीमध्ये 2680 mm व्हील बेस तुम्हाला मिळतो. डायमेन्शन्स जबरदस्त आहेत. SV स्टान्स आहे. दिसायला गाडी उत्तम वाटते. तुम्हाला कशी वाटते कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. हे पहा N10 व्हेरियंट आहे. याच्यामध्ये आता हे टॉप मॉडेल आहे, पण याच्यामध्ये अजून एक टॉप येतं, त्याच्यामध्ये ऑप्शनल एक येतं म्हणजे N10 ऑप्शनल. आता हे जे आहे हे टॉप व्हेरियंट आहे. यामध्ये काय काय फीचर्स मिळतात ही पहा. ही आहे महिंद्रा बोलेरो निओची फ्रंट डिझाईन, जे की अट्रॅक्टिव्ह वाटते. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर हॅलोजनमध्ये तुम्हाला हेडलॅम्प सेटअप दिलेला आहे. ग्रिल पहा कसली जबरदस्त वाटते. जे मी तुम्हाला म्हटलं ना बोल्ड एडिशनमध्ये काय काय येतं, तर ही जी क्रोम स्ट्रीप दिलेली आहे ती येते. हनीकोम पॅटर्न टाईप ग्रिल तुम्हाला जे आहे ते अवेलेबल केलेली आहे कंपनीने. इथे पहा, इथे देखील तुम्हाला जे क्रोम आहे ते यूज केलेलं पाहायला मिळेल. इथे तुम्हाला फॉग लॅम्प ऑफर केलेला आहे आणि हा देखील हॅलोजनमध्ये आहे. फ्रंट डिझाईन तुम्हाला अट्रॅक्टिव्ह आणि जबरदस्त SV स्टान्स देते. महिंद्राचा लोगो कसला भारी वाटतोय माहिती आहे, एक नंबर वाटतोय. साईडच्या डिझाईनवरती आल्यानंतर न पहा हे अलॉय व्हील्स नाही आहेत. हे पहा, हे जे आहे हे हायपर स्टाईल व्हील टाईप आहे. म्हणजे हे व्हील कॅप आहे, त्याच्या आतमध्ये रिम आहे. एक चांगली सुविधा आहे कॉस्ट कटिंगसाठी. जास्त गाडीची प्राइस वाढत नाही त्यामुळे. यामध्ये 215/75 R15चा टायर जो आहे तो दिला जातो अपोलो कंपनीचा. फ्रंटला डिस्क ब्रेक मिळतो. ABS EBD सारखे सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेला आहे. यामध्ये एक सेफ्टी फीचर जे आहे कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल आलेला आहे. त्याच्यामुळे सेफ्टी जी आहे ती इन्हॅन्स झालेली आहे. कॉर्नरवरती तुम्ही प्रिसाइसली कॉर्नरिंग करू शकता. बाकी साईडचे डिझाईन पहा. हे जे क्लॅडिंग तुम्ही जे पाहताय ना, हे तुम्हाला व्हील आर्च क्लॅडिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या पाहताय ह्या सगळ्या तुम्हाला किटमध्ये अवेलेबल केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावे लागतात. ओपनर जो आहे तो पहा कशा प्रकारे दिसतो. फूट स्टेप पहा आणि ग्राउंड क्लिअरन्स म्हणतात याच्यामध्ये 180 mm दरम्यान मिळतो. हे जे मिरर तुम्ही पाहताय तुम्ही इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ग्लास एरिया पहा मोठा तुम्हाला मिळतो. क्वार्टर ग्लास जो आहे तो देखील मोठा आहे आणि गाडीमध्ये क्लॉस्ट्रोफॉबिक वाटत नाही. गाडी भरपूर चालवली आहे मी, 150-200 किलोमीटर चालवली आहे. त्यामुळे एवढं तर नक्की मी तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये तुम्हाला दाबल्यासारखं वाटत नाही. रूफरेल जे आहे ते देखील तुम्हाला किटमध्ये अवेलेबल केलेले, जे की SV एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा इन्हॅन्स करते SUVचं लुक. डिझाईन जबरदस्त वाटते. साईड डिझाईन पहा एकदम छान वाटते. या ठिकाणी तुम्हाला हाय माउंटेड स्टॉप लॅम्प दिलेला आहे. डिफॉगर इथे मिळतो. रिअर वायपर तुम्हाला इथे दिलेला आहे. अँटेना शार्पिन मिळत नाही. पुढे नॉर्मल अँटेना जो आहे तो दिला जातो. बॅजिंग तर मी तुम्हाला आधी सांगितले. इथे तुम्हाला स्पेअर टायर दिला जातो आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये TPMS दिलेला आहे स्पेअर टायरमध्ये देखील आणि चारी चाकात देखील. आणि त्याची साईज देखील इथे तुम्हाला, आता ती साईज हाईड झाली, आय थिंक फुल साईज तुम्हाला इथे स्पेअर व्हील जो आहे तो कंपनीने ऑफर केलेला आहे. आणि हे कवर देखील एक ब्रँडेड तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं उपलब्ध करण्यात आलेलं आहे. 2 पार्किंग सेन्सर्स कंपनीने ऑफर केलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता तुम्हाला मिळणार रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, जो की एकदम हाय क्वालिटी आहे, HD आहे. आता तुम्हाला हा कसा दिसतो हे मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर सांगतोच. फूट स्टेप दिलेली आहे. 384 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये ऑफर केलेला आहे. आता हे 5+2 कॉन्फिगरेशन्स आहेत, म्हणजे 7 सीटर आहे. पाठीमागचे सीट्स ते तुम्हाला अशा प्रकारचे मिळतात, जे की लहान मुलांसाठी बेसिकली आहेत. आणि याला तुम्हाला हेडरेस्ट इथे तर दिसत नाही आहे, म्हणजे दिलेलं नाही. हे सीट तुम्ही फोल्ड करून बूट स्पेसचं यूज करू शकता. इतका काही स्पेस तुम्हाला मिळतो. यामध्ये जे ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला हे सगळं किट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे मॅट, डोअर मॅट जे आहे ते ऑफर केलं जातं. बाकी स्पेशियस आहे. हे सीट कवर देखील त्या ॲक्सेसरीजमध्येच तुम्हाला घ्यावे लागतात. बाकी याच्यामध्ये फॅब्रिक अपहोल्स्ट्री येते कंपनीची, जी की ग्रे कलरची म्हणजे बीच कलरची आहे. याच कलरची तुम्हाला सीट कवर जे आहेत ते बघायला मिळतात. अशा प्रकारचा रिमोट तुम्हाला दिला जातो. अशा प्रकारे ही की उघडते. लॉकचं बटन दिलेलं आहे, अनलॉकचं बटन, आणि हे पाहिलं फाइंड माय कारचं हे बटन आहे.
तुम्हाला कळतं की तुमची गाडी कुठे आहे. दुसरा जो रिमोट दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला इथे पहा काहीच दिलेलं नाही आहे, फक्त की दिली जाते. हे आहे ड्रायव्हरचं सीट. यावरती पहा हे जे कवर्स आहेत ते चढवलेले आहेत, पण याच्या आतमध्ये तुम्हाला बीच कलरचे जे कंपनीचे फॅब्रिक अपहोल्स्ट्री येते. हे पहा हाईट ॲडजस्ट करू शकता तुम्ही आणि रिक्लाईन आणि या गोष्टी करू शकता. हाईट या ठिकाणावरून ॲडजस्ट करू शकता, म्हणजे 6 वे मॅन्युअली ॲडजस्ट तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर हेडरेस्ट तुम्हाला 2 दिलेले आहेत आणि हे सुद्धा ॲक्सेसरीजमध्ये येतं, नेक सपोर्ट जो की दिसायला, आणि हे देखील तुम्हाला ॲक्सेसरीजमध्ये मिळतं. आता इथे पहा ही ट्रिमवरती पहा काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. काही नाही आहेत एक्स्ट्रा, फक्त ओपनर दिलेला आहे, तो पण तुम्हाला ब्लॅकमध्ये मिळतो. हे फक्त तुम्हाला क्रोम फिनिशमध्ये दिलेला आहे. बॉटल होल्डर दिलेला आहे, इथे छोटासा कप्पा आणि ग्रिल दिलेली आहे स्पीकरसाठी. बीच कलरमध्ये पूर्ण ही ट्रिम जी आहे ती ऑफर केलेली आहे. आता आतमध्ये आल्यानंतर हे पहा हे आहे स्टेअरिंग व्हील, जे की तुम्ही पाहू शकता की हे रॅप केलेलं आहे ॲक्सेसरीजमध्ये. इकडे तुम्हाला फोनचे कंट्रोल आणि इन्फोटेनमेंटचे कंट्रोल्स जे आहेत ते ऑफर केलेले आहेत. राईट साईडला तुम्हाला इथे क्रूज कंट्रोल ऑफर केलेला आहे, एक चांगली गोष्ट आहे, महिंद्राचा लोगो. बाकी हे हार्ड प्लास्टिक याच्यामध्ये यूज केलेलं आहे. इथे फक्त सिल्वर बॉर्डर जे आहे ती दिलेली आहे. हे तुम्ही टिल्ट ॲडजस्ट करू शकता. हे पहा अशा प्रकारे इथे इकोचं बटन दिलेलं आहे. मायक्रो हायब्रिड कंपनी त्याला म्हणते. ही सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे, म्हणजे ESS. यामध्ये तुम्हाला हे जे आहे ना स्टार्ट स्टॉप होतं सिग्नलवरती, ज्याच्यामुळे तुमचं डिझेल वाचतं. आणि हे आहे इकोचं बटन, ज्यामुळे तुम्हाला मायलेज चांगलं मिळतं. इथे डिफॉगरचं बटन दिलेलं आहे. बाकी हे हेडलॅम्प लेवलर आणि हे इलेक्ट्रिक ORVM जो आहे त्याचे ॲडजस्ट करण्याचे बटन्स राईट साईडला दिलेले आहेत. AC वेंट्स पहा कशा प्रकारे दिलेले आहेत, ते डिसेंट वाटत आहे. तुम्हाला जो MID दिलेला आहे लेफ्ट साईडला हा सेमी डिजिटल आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला इकडे RPM मीटर दिलेला आहे. बाकीचे वॉर्निंग लाईट्स तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला MID दिलेला आहे, ज्याला तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथे छोटे छोटे बटन्स दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून. हे पहा इकॉनॉमी, ॲक्च्युअल फ्यूल इकॉनॉमी किंवा डिस्टन्स टू MT, या गोष्टी सगळ्या तुम्हाला आरामशीर याच्यामध्ये पाहायला मिळतील. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, वॉर्निंग काय गाडीमध्ये आली आहे का, सेटिंग्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. 9 इंचाचा तुम्हाला इन्फोटेनमेंट स्क्रीन इथे दिला जातो आणि यामध्ये 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर्स कंपनीने दिलेले आहेत. 2 ट्विटर्स जे आहेत ते इथे प्लेस केलेले आहेत आणि 4 डोअरला 4 स्पीकर दिलेले आहेत. यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा. हे पहा हे आहे रिव्हर्स पार्किंग कॅमेराची क्लिअरिटी. आता तुम्हाला थोडंसं हे खराब दिसत असेल कारण पाऊस पडला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी घाण किंवा पाणी जमलेलं आहे, त्यामुळे ते तसं दिसतंय. बाकी जी बॉर्डर लाईन आहे ती एक नंबर वाटते आणि हे सुद्धा छान वाटतंय, डिसेंट वाटतंय. म्हणजे बोलेरो म्हटलं की एकदम रगीड लुक तुम्हाला तर आठवतोच, पण तुम्हाला ना डॅशबोर्ड थोडंसं असं वाटतं की अरे यार याच्यामध्ये डॅशबोर्ड, पण ह्यामध्ये इतकं सुंदर असं डॅशबोर्ड दिलेलं आहे ना, नक्कीच तुम्हाला गाडीमध्ये बसल्यावर आवडेल. आता हे आपण बंद करूयात. बाकीच्या गोष्टी तर आहेत, यामध्ये नेव्हिगेशन आहे, म्युझिक, तुमचा मोबाईल तुम्ही याला जोडू शकता, या सगळ्या गोष्टी तर दिलेल्याच आहेत. त्यानंतर इथे पहा हजार्ड लाईटचं बटन दिलेलं आहे, AC दिलेला आहे आणि यामध्ये एक गंमत आहे पहा. ACचं हे नॉर्मली बटन आहे आणि AC इकोमध्ये थोडंसं थंड कमी करतं ही गाडी, पण तुम्हाला मायलेज चांगलं मिळतं. बाकी ह्या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत. बटन्स फक्त मध्ये हे फॅनचं बटन आहे. या सगळ्या सेटिंग्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत. खाली नंतर 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. इथे तुम्हाला 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. इथे टाईप A पोर्ट दिलेला आहे, ज्याला तुम्ही अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले जे आहे ते याच्या थ्रू जोडू शकता. आणि बघा 3.5 mm जॅक दिलेला आहे, जो की आत्ता डिस्कंटिन्यू सगळ्या गाड्यांमध्ये झाला आहे, पण बोलेरोमध्ये येतो. बाकी चावी ठेवण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. गिअर लिव्हर पहा मॅन्युअलवाला. इथे तुम्हाला मिळतात कंट्रोल्स जे की पॉवर विंडोचे आहेत. लॉक करण्याचं बटन इथे दिलेलं आहे आणि इथे कप होल्डर्स दिलेले आहेत आणि इथे बॉटल होल्डर जे आहे ते दिलेलं आहे. इथे देखील छोटासा कप्पा आहे, त्यामध्ये तुम्ही गाडीची चावी जी आहे ती ठेवू शकता. जो ग्लो बॉक्स आहे तो बऱ्यापैकी इथे देण्यात आलेला आहे. हे डॅशबोर्ड जे आहे ते पहा डिसेंट वाटतंय. 2 कलरमध्ये दिलेलं आहे, ब्लॅक आणि बीच कलरमध्ये. हे ॲक्च्युली सगळं हार्ड प्लास्टिक याच्यामध्ये यूज केलेलं आहे. सॉफ्ट टच तुम्हाला न डॅशबोर्डवरती ना तुम्हाला ट्रिमवरती पाहायला मिळेल. इथे कप्पा दिलेला आहे छोटासा. इथे तुम्हाला IRVM जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. मॅन्युअल डे नाईट IRVM आहे. हे रूफ लॅम्प बघा, याचं टेक्स्चर खूप आवडलं मला, मस्त वाटतंय. इकडे तुम्हाला तिकीट होल्डर दिलेला आहे. तिकडे व्हॅनिटी मिरर दिलेला आहे. इथे पहा ड्रायव्हरसाठी हँडरेस्ट आणि फ्रंट पॅसेंजरसाठी देखील हँडरेस्ट प्रोव्हाइड केलेला आहे. उतरण्यासाठी इथे ही स्टेप असल्यामुळे जरा सोपं जात आहे, पण मी डायरेक्टली उतरू शकतो. हाईट गाडीची जबरदस्त आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसता नाही पहा, आता गाडीमध्ये बसलाय तर इतकं उंच वाटतं ना मंडळी, खरंच उंच वाटतं. म्हणजे साईडच्या गाड्या ना एकदम छोट्या वाटतात जाताना. एक चांगली गोष्ट याच्यामध्ये वाटली की तुम्हाला एकदम हाय लेवलला बसल्यासारखं वाटतं. पाठीमागच्या सेकंड रोमध्ये पहा हे अशा प्रकारे तुम्हाला सीट्स दिले जातात. यामध्ये तुम्हाला 2 हेडरेस्ट दिलेले आहेत ॲडजस्टेबल. इथे आर्मरेस्ट जे आहे ते दिलेलं आहे, पण याच्यावरती कप होल्डर तुम्हाला मिळत नाही. त्यानंतर हे पिलोज जे आहेत ह्या तुम्ही पाहताय, या
मायक्रोफायबरमधल्या एकदम सॉफ्ट दिलेल्या आहेत, त्या ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला मिळतात. 3.3 सीट बेल्ट्स नाही आहेत इथे, 2 सीट बेल्ट्स आहेत आणि मधल्याला फक्त एक पट्टा मिळतो जो पोटाला लावायचा. तो एक अपग्रेड याच्यामध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी सीट कवर, सीटचा थिकनेस पहा. आतमध्ये मी बसलो. आता हे सीट मी माझ्याप्रमाणे ॲडजस्ट केलं होतं, तरी देखील मला गुडघ्याला भरपूर जागा मिळते. डोक्याला सुद्धा उत्तम जागा तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आता पाहू शकता का नाही माहीत नाही, पण जो रिक्लाइन अँगल आहे तो देखील एक नंबर मिळतो आहे. आणि या गाडीमध्ये प्रवास केला आहे मी, त्यामुळे मी सांगू शकतो की तुम्ही एकदम आरामशीर याच्यामध्ये प्रवास करू शकता. राहिली गोष्ट पायांची, तर अंडर थाय सपोर्ट तुम्हाला एकदम बेस्ट मिळतो याच्यामध्ये. त्याबद्दल काहीच कंप्लेंट नाही आहे. सेकंड रोमध्ये मध्यभागी हंप आहे छोटासा, पण इथे सपाट करण्यात आलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे मध्ये बसणाऱ्याला जास्त त्रास होईल असं मला वाटत नाही. मध्ये बसणारा कम्फर्टेबली बसू शकतो. सीट मोठं आहे, बेंच सीट आहे, सीट मोठं आहे. आता बघा मी इथे बसलो आहे तरी देखील एवढी जागा शिल्लक आहे, म्हणजे 3 जणं इथे आरामशीर बसू शकतात. फक्त मधल्याला इथे हेडरेस्ट जे आहे ते दिलेलं नाही. ही पाठीमागची डोर ट्रिम पहा. इथे तुम्हाला पॉवर विंडोचं बटन दिलेलं आहे आणि डोर ओपनर दिलेलं आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही या पाहून घेऊ शकता. बॉटल होल्डर, स्पीकर. या व्यतिरिक्त आतमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 2 हँडल्स दिलेले आहेत पकडण्यासाठी. इथे पॉकेट जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. आता इथे बाकी बोलण्यासारखं नाही, इथे चार्जिंग सॉकेट वगैरे काही दिलेलं नाही, पण इथे पोर्ट दिलेला आहे. यामध्ये तुम्ही 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट बसवून घेऊ शकता. असं काही तुम्हाला पाठीमागनं जो एरिया आहे तो दिसणार आहे, फ्रंटला असं दिसणार आहे. छान वाटते गाडी माहिती का, म्हणजे ना फिट अँड फिनिश चांगली आहे आणि तुम्ही एकदम रफ टफ यूज करू शकता. आता लास्ट रोमध्ये आपण जाऊयात. लास्ट रोमध्ये छोट्या मुलांसाठीच स्पेशली हे सीट डिझाईन केलेलं असतं, पण तरी पण मी तुम्हाला बसून दाखवतो. तुम्ही पाहू शकता की मी बसणं इथं थोडंसं कठीण आहे, पण ॲडजस्टमेंट करायची म्हटलं तर भारतीय करू शकतात, जी की ती इथे होऊ शकते. यामध्ये हे सीट्स तुम्ही बंद चालू करू शकता, म्हणजे हे जर बंद केले सीट्स तर तुम्हाला स्पेस मिळते. आणि जर 7 जण जाणार असताल तर हे ओपन करून इथे बसू शकता, पण त्यानंतर सामान ठेवणं थोडंसं अवघड होईल. बाकी इथे पहा, अंडर थाय सपोर्ट नाहीच आहे, फक्त बूट टेकवलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि बॅकला चांगला सपोर्ट थोडासा मिळतो आहे, मिडल बॅकला, बाकी वरती तर तुम्हाला काही मिळत नाही. हा विंडो जो आहे हा तुम्ही ओपन करू शकता अशा प्रकारे, ज्यामुळे थोडंसं मजा वाटेल. हवा घेऊ शकता तुम्ही, आनंद घेऊ शकता हवेचा. याच्या प्रकारे जो थर्ड रो आहे तो दिलेला आहे. बाकी या ट्रिमवरती मागच्या डोअरवरती पहा, इथे ओपनर दिलेला आहे, हँडल दिलेला आहे अशा प्रकारे. एक गोष्ट सांगायची राहिली, यामध्ये डिफॉगर आणि रिअर वायपर दिलेला आहे आणि इथे एक रूफ लॅम्प जो आहे तो अवेलेबल केलेला आहे. भारतीय कंपनी असली ना, त्यांचं बोनेट उघडायचं म्हणजे ना कसरत असती. मंडळी, या गाडीमध्ये तुम्हाला एमहॉक 100 1493 सीसीचं डिझेल इंजिन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. 10 लिटरचं डेफ टँक याच्यामध्ये दिलेलं आहे. हे इंजिन 73.5 किलोवॉट पॉवर जे आहे ती जनरेट करतं आणि 260 NMचा टॉर्क हे प्रोड्यूस करतं. आता आपण हे इंजिन स्टार्ट करूया आणि त्याचा आवाज तुम्ही एकदा पहा. मंडळी, आता आपण मायलेजबद्दल बोलूयात. तर ही गाडी तुम्हाला सिटीमध्ये 10 ते 11च्या दरम्यान मिळते आणि तुम्ही इको मोडवरती चालवली तर मायलेज जास्त अजून वाढेल. आणि जर तुम्ही हायवेवरती चालवणार असाल तर 15 ते 16च्या दरम्यान मिळेल. बाकी तुम्ही किती रफ चालवता किंवा सॉफ्ट फूट चालवता त्याच्यावरती अवलंबून आहे. जर तुमच्याकडे ही गाडी असेल तर तुम्ही मायलेज शेअर करू शकता, कदाचित माझं चुकलंही असेल. बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहिजेत तर ऑटो हेल्पर मराठीला नक्की सबस्क्राईब करा. आपलं एक ऑटो हेल्पर मराठी नावाचं इंस्टावरती पेज आहे, तिथं छोट्या छोट्या गोष्टी आपण शेअर करत असतो, तिथे देखील फॉलो करू शकता. जय महाराष्ट्र.